मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 1 ते 2 वर्षाच्या बाळासाठी सुंदर अशी ससा टोपी कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। एकदम अशी सोपी पद्धत आहे। आता इथे आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत। सर्वात आधी अस्तरच्या कापडावरती उंची 8.5 इंच ठेवलेली आहे, लांबीला 17.5 इंच ठेवलेला आहे। त्याच पद्धतीने ह्या मापानुसार इथे आपल्याला दुसरा सुद्धा कपडा लागणार आहे जोडण्यासाठी। आता इथे मी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। समोरच्या बाजूला जोडण्यासाठी 5 इंच आणि ह्या सुद्धा बाजूने 5 इंच बरोबर असा चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे। आता इथे नॉट सुद्धा बनवून घ्यायचे आहेत 2.5 इंच आणि लांबीला इथे मी 16 इंच ठेवलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। आता इथे सर्वात आधी आपल्याला ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या। खालचा कपडा सुईचा ठेवायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या आणि जोडून घ्यायचं आहे। एक बाजू झाली। आता ह्या सुद्धा बाजूने अशा पद्धतीने ते जोडून घ्या आणि परत ह्या बाजूने असं जोडून घ्यायचं आहे। एक बाजू इथे आपली ओपन राहणार आहे ते लक्षात ठेवा। आता हे सुईचं करून घ्यायचं अशा पद्धतीने। कोपरे फक्त व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। कोपरे इथे मी पूर्ण कोपरे काढून घेतले आणि कपडा पूर्ण व्यवस्थित करून घेतला, प्लेन मध्ये करून घ्यायचा आहे। आता एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम कडेला। आता ह्या सुद्धा बाजूला कपडा प्लेन करत करत घ्यायचा आहे आणि ह्या सुद्धा बाजूला। आता एक बाजू आपली ती ओपन होती तिथे फक्त एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे धागे निघणार नाहीत। त्यासाठी धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत किंवा एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालं। आता अशी मध्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे आणि जी बाजू आपली ओपन होती ना तिथे थोडासा कट देऊन घ्यायचा, मार्किंग करून घ्यायचं। इथे सुद्धा मी मार्किंग करून घेते। व्यवस्थित झालेला आहे। आता हा आपला चौकोनी कपडा आहे, अस्तर सुद्धा त्याच्या मापाचं बरोबर काढून घ्यायचं आहे। आता सर्वात आधी हे जोडून घ्या, पूर्ण जोडून झालेलं आहे। जास्तीचं असेल तर असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे मापामध्ये करून घ्यायचं आहे। अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। बरोबर असा आपला इथे त्रिकोण झाला पाहिजे, हे अशा पद्धतीने। आता हे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने ठेवून घ्या, जोडून घ्यायचं आहे। अर्धा इंच तरी पकडायचं आहे आतल्या बाजूला जोडताना। जोडून झालेला आहे। आता अशा पद्धतीने पकडा, ही बाजू जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आणि ते एक पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे। पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। अर्धा इंच तरी कपडा आतमध्ये सापडला पाहिजे, अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचं आहे। जोडून झालेला आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे। लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता, एकदम कडेकडेला। इथे मी पूर्ण लेस जोडून घेते। ज्या पद्धतीने आपला इथे त्रिकोण जोडलेला आहे ना तिथे सुद्धा अशी लेस जोडून घ्यायची आहे। थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी। धागे सुद्धा निघणार नाहीत आपले। हे व्यवस्थित झालेलं आहे। आता उलटं करून घ्यायचं आणि ज्या बाजूला आपण कट दिला होता का त्या बाजूला अशा पद्धतीने पकडायचं। हे इथे आपण कट दिला होता ना सुरुवातीला, बरोबर मध्यवर्ती बरोबर असं पकडायचं आहे, मध्यवर्ती मध्ये आला पाहिजे आणि अशी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची। थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, मध्य बरोबर मध्यवर्ती येऊ द्या। आता डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल। आणि एक वरच्या बाजूला एक शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल आपले धागे निघणार नाहीत त्यासाठी। व्यवस्थित झालेलं आहे। आता हे मी ते सुईचं करून घेते पूर्ण। कोपरे फक्त व्यवस्थित काढून घ्यायचे, कोपरे ते लक्षात ठेवायचं आहे।
इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंचे पूर्ण कोपरे व्यवस्थित काढून घेतले. आता इथे मार्किंग करून घ्यायचं, बरोबर असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या बाजूला चुन्या टाकून घ्यायच्या. 2-2 टाकल्या तरीसुद्धा चालतील. चुन्या टाकून घेते. कमी जास्त झालं तरी तुम्ही ह्याच्यामधल्या चुन्यासुद्धा काढू शकता, म्हणजे बसायलासुद्धा आणखीन व्यवस्थित बसेल त्यासाठी. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला नॉड तयार करून घ्यायचे आहेत. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. नॉड बनवून घेते, थोडीशी घडी करून घ्या म्हणजे धागे निघणार नाहीत आणि पूर्ण जोडून घ्यायचं असं. आता इथे अशी घडी करून घ्या, त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला आणि परत एकदा अशी घडी करून घ्यायची म्हणजे दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसेल. थोडंसं बंद करून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि पूर्ण नॉड तयार करून घ्यायचे आहे. हे अशा पद्धतीने आपली इथे एक तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरीसुद्धा तयार करून घ्यायची. एकदा घडी करून घ्या, पूर्ण शिलाई देऊन घ्यायची म्हणजे धागे निघत नाहीत त्यासाठी. अशी एकदा घडी करून घ्या, परत एकदा आणि अशा पद्धतीने परत एकदा. आणि पूर्ण जोडून घ्यायची आहे. इथे आपली दुसरीसुद्धा नॉड तयार झालेली आहे. दोन्हीसुद्धा बनवून तयार झाल्या. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. एकदा घडी करून घेतली तरी सुद्धा चालेल. थोडंसं असं पकडायचं आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. पूर्ण म्हणजे पॅक करून घ्यायचे आहे. पूर्ण पॅक करून घ्यायची. आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूला जोडून घ्यायचे आहे. नॉड इथे तुम्हाला जेवढी उंचीला ठेवायची आहे ना तेवढीच सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कमी जास्तमध्ये आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे मी एकदा घडी केलेली आहे आणि पूर्ण बंद करून घेते म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचे आहे. पूर्ण पॅक करून झालेली आहे. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू जोडून झालेले आहेत. बघू शकता इथे अशा पद्धतीने. आता इथे मी बटन जोडून घेते. बरोबर असं मध्यभागी एक बटन जोडून घ्यायचं आहे. आता इथे मी पूर्ण बटन पॅक करून घेते किंवा तुम्ही इथे ना एक फूल तयार करून घेतलं तरी सुद्धा चालेल. बरोबर असं मध्यभागी जोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं. इथे सुद्धा मी पूर्ण बटन पॅक करून घेते आणि धागा कट करून घेते. इथे बघू शकता सुंदर अशी इथे बाळासाठी ससा टोपी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. कमी वेळामध्ये परफेक्ट आपली इथे ससा टोपी तयार झालेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.